सच लाइव न्यूज, हर कदम सच के साथ। आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण इथं आलात चहा पाण्याच्या कार्यक्रमाला, प्रथमतः मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो। मुख्य उद्देश तुम्हाला बोलवायचा विषय हा होता, तसं तुम्हाला तुमच्या कानावर आलेलीच आहे। शरद पवार गटाचे काही नगरसेवक, काही पदाधिकारी, ग्रामीण भागाचे पदाधिकारी किंवा पंचायत समिती सदस्य, सरपंच, माजी सरपंच सर्वजण आम्ही 28 तारखेला काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहोत। या विषयासाठी आपल्याला या विषयासाठी मी प्रेस कॉन्फरन्स इथे बोलवलेलं आहे। नेमकं आपल्या वडल्या विषय काय होता, अगोदर आमचे वडील, आमचे वायजी सर, बिस्मिल्ला चाचा, बालासेठ रोहिलावार, मोसनली साहेब सर्वजण हे समाजवादी विचाराचे जनता दल पक्षात काम करायचे। ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनता दल कुठं नव्हता, एक आमदार नव्हता, खासदार नव्हता, कोणता पदाधिकारी नव्हता, फक्त एक विचारसरणीवर इथं जनता दलाच्या विषयावर 10 ते 15 वर्ष जनता दलाची सत्ता होती। कालांतराने कर्नाटक सरकारमध्ये देवेगौडांचे चिरंजीव कुमारस्वामी यांनी सत्तेपोटी जनता दलाची आघाडी भाजपसोबत केली। तो विषय घेऊन इथले स्थानिक सर्व बिस्मिल्ला चाचा, वायजी सर, मोसने साहेब, माझे वडील, रोलार साहेब सर्वजण हे त्यांना विचारसरणी मान्य नसून जनता दल जर कर्नाटकमध्ये भाजपसोबत अलायन्स होऊ शकतो तर आम्ही त्या जनता दलावर राहणार नाही हे करून त्यांनी सेक्युलर पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर ह्या लोकांनी राष्ट्रवादी गेल्यानंतर देगलूरच्या सर्व नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला 10 वर्ष नगरपालिकेवर सत्ता दिली। त्यामुळे ही आतापर्यंत जी वाटचाल चालू आहे आमच्या ग्रुपची, हा सेक्युलरिझम ही सेंटर पॉइंट ठेवूनच चालू आहे। ठीक आहे, 1-2 विकास कामं कमी होईल चालेल, पण सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने राहावे ह्या विषयासाठी हा ग्रुप नेहमी सोबत राहिलेला आहे। तरी महत्वाचा विषय सेक्युलरिझमसाठी तेव्हा त्या निलंवार साहेब त्याचा ग्रुप निर्णय घेतलेला आहे। आजही कर्नाटकमध्ये ज्यावेळेस भाजप सरकारला जनता दल अटॅच झाल्यावर इथं सत्ता पक्ष सोडतो, आज महाराष्ट्रामध्ये अजित पवार गट भाजप सोबत आहे, तर कसं राहू शकतात समाज विचाराचे लोक त्यांच्यासोबत? म्हणून हा विषय ठेवून आम्ही त्यांच्यासोबत न जाता शरद पवार गटात थांबायचा निर्णय घेतला। परंतु शरद पवार गट आणि काँग्रेस हा वेगवेगळे ठरले तर सेक्युलर डिवाइड होतात आणि सत्ता येण्यासाठी मतांचं गणित करून मतांतर हे सगळं फार महत्वाचं आहे। हा सर्वजण निर्णय घेऊन आम्ही सेक्युलरचे वोट डिवाइड होऊ नये म्हणून आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षात प्रवेश करून जे समोरचे जे जाती धर्मावर राजकारण करतात ते दांडगी लोक आहेत, त्या लढण्यासाठी आम्हाला सर्वांना एकत्र येणं फार आवश्यक आहे, ताकदीने आम्हाला लढायचं आहे। त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला। आने वाले 28 तारीख तुमच्या एका पत्रकाराने विचारलं की भाजप सोबत तुम्ही युती करणार का? आमची वाटाघाटी चांगली झाली तर युती करायला तयार आहे, हे तुम्ही सर्वजण ऐकले। त्याचा अर्थ काय? माझ्या वडिलांनी सतत समाजवादी विचार गोरगरिबांसाठी काम केलेलं आहे। सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन गुण्यागोविंदाने गाव कसं चालवता येईल त्या उद्देशाने चाललेलं आहे। आम्हालाही त्यांच्याच विचारावर चालायचं आहे। म्हणून आम्ही महाराष्ट्रातून, मी तर ऐकलो नाही, महाराष्ट्रातली पहिली वेळ असेल की आता भाजपमध्ये पक्षप्रवेश चालू आहे, अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश चालू आहे, शिंदे गटात पक्षप्रवेश चालू आहे। आम्ही पहिले आहोत की आम्ही काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करू। आता आम्हाला भाजपाची ऑफर आहे, अजित पवारची ऑफर आहे, सगळं ऑफर आहे, परंतु नाही सत्तेसाठी नाही। तर आम्ही राजकारण कशासाठी करतो? नारायण चित्रावर साहेब पासून, तन्वीर काजी साहेब पासून, निलंवार साहेब पर्यंत जे विचारसरणी आहे, त्यांचा जे वारसा आहे ते वारसा टिकवण्यासाठी आम्ही वारसदार म्हणून काम करत होतो। आम्ही काय राजकारण, आमचा काय धंदा नाही। आम्ही सत्तेत गेलो तर आमचा फायदा होणारच आहे, 4 कामं होईल आमचे, पण ह्यांचा वारसा सोडून आम्ही राजकारण आम्ही करू शकत नाही। आमची मानसिकता आम्हाला कधी परवानगी देऊ शकत नाही, म्हणून त्या लोकांना उठू शकत नाही। ते आपण बघली गाडीचं काचा वरी करून जाणार आहेत, ते बघलं तर आम्हाला थांबा म्हणते म्हणून आम्ही ग्राउंड लेवलचे काम करणार आहोत। सगळे आमची ताकदीन लोकांमध्ये आम्ही काम करणार आहोत आणि त्यांना आम्हाला नैतिक अधिकार आहे मतदान मागण्याचा। आम्ही लोकांमध्ये गेलो, लोकांचे कामं केलो, आम्ही डायरेक्ट निवडणूक आलं की तुम्हाला आम्हाला सांभाळून घ्यायचं नाही। आम्ही 5 वर्ष राबलो, आम्हाला कोणती, आता माझा प्रसंग, मला कोणती नोकरी नाही, माझा कोणता धंदा नाही, मी 24 तास रिकामा माणूस आहे। मी 24 तास कोणी त्यांना भेटतो, करतो, कामं जितकं होईल ते करतो। त्या ताकदीवर आम्ही लोकांमध्ये मतदान मागायला आहोत। काँग्रेस पक्षाचे 31 माजी नगरसेवक आहे, 4 माजी नगराध्यक्ष आहे, पंचायत समिती सभापती है, माजी सभापती, पंचायत समिती सदस्य,
कुछ माजी सरपंच है, कुछ करंट सरपंच है और कुछ अजीत पवार गट के लोग हमारे इसमें आने वाले हैं, कुछ भाजपा के लोग हमारे इसमें आने वाले हैं। एक बड़े पैमाने पे तो कार्यक्रम होगा। त्याची बाजू आम्हाला विरोध करायचे आहे ते विरोधी भावनेने बोलतात त्यांनी, बाकी जे त्यांची उत्तर आहेत आम्ही जाहीर सभेत देऊ आम्ही त्यांचं काय ते। काँग्रेसकडून तुम्हीच नगराध्यक्षपदाचा दावेदार राहणार? आमची इच्छा आहे, पण शेवटी कोर कमिटी आहे, कोर कमिटी जे ठरवल ते अंतिम निर्णय होईल। आप अध्यक्ष पद का उम्मीदवार बनाती है और आप अध्यक्ष पद पे जीत के आते हैं तो देगलू के विकास कास्ते आपके पास क्या मुद्दे? देखो हम निवडणूक में हमारे सब कमिटी बैठ के जाहिरनामा मांगने वाले, वो आपको जाहिरनामा आने बाद आपको दे देंगे। त्यांचा जे वारसा आहे ते वारसा टिकवण्यासाठी आम्ही वारसदार म्हणून काम करत होतो। आम्ही काय राजकारण आमचा काय धंदा नाही, आम्ही सत्तेत गेलो तर आमचा फायदा होणारच आहे, चार काम होईल आमची, पण ह्यांचा वारसा सोडून आम्ही राजकारण आम्ही करू शकत नाही। आमची मानसिकता आम्हाला कधी परवानगी देऊ शकत नाही। काही जणांचं म्हणणं आहे की अविनाश निलंबर यांनी सत्तेसाठी त्या ठिकाणी जात आहे, काँग्रेसला उमेदवार नगराध्यक्ष पदाचा नाही म्हणून त्यांनी प्रवेश करत आहे, अशी चर्चा आहे। काही जणांचं म्हणणं आहे विरोधकांचं की बाबा काँग्रेसला उमेदवार नाही नगराध्यक्ष पदाचं म्हणून अविनाश निलंबर त्यांनी विरोधक काही म्हणतात त्यांच्या बाजूने, त्यांची बाजू आम्हाला विरोध करायचे आहे ते विरोधी भावनेने बोलतात त्यांनी, बाकी जे त्यांची उत्तर आहेत आम्ही जाहीर सभेत देऊ आम्ही त्यांचं काय ते। काँग्रेसकडून तुम्हीच नगराध्यक्षपदाचा दावेदार राहणार? आमची इच्छा आहे, पण शेवटी कोर कमिटी आहे, कोर कमिटी जे ठरवल ते अंतिम निर्णय होईल। आज तुमचे मित्र देखील रामदास पाटील सुमठाणकर या पत्रकार परिषदेमध्ये नाही, काय कारण? नाही, शरद पवार गटाचा पत्रकार परिषद। ओके, अजून कोणाला विचारत नाही? आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सुद्धा कुठेतरी ऐकवायची मध्ये जनतेमध्ये चर्चा सुद्धा आहे। दोन टेकाळे बंधूंनी प्रवेश घेतला होता, परंतु एक टेकाळे बंधू भाजपाच्या वाटेवरती जाण्याची चिन्हे दिसत आहेत। तर तसं जर घडलं तर याचा फायदा येणाऱ्या काळात आपल्या पक्षाला होईल का? नाही, तो त्यांचा पर्सनल विषय आहे। आम्ही जाऊन लोकांना मत मागणार होता, आम्ही काय त्यांनी फुटावं एकत्रित यावं आमचा काही विषय नाही। आम्ही लोकांसाठी काम करणार, लोकांमध्ये जाऊन मत मागणार होतो। आमच्याकडं ग्राउंड लेवलला काम करायला मोगलाजांना शिरशिवडा आहे, बालाजी भुलावर आहे, आमचं कुटुंब आहे, बिस्मिला चाचा आहे, तर भाई तुषार मामा आहे, कंदरगे मामा, जे काय सगळे ते आम्ही गोरगरीब कुटुंबात राहिलो। आम्हाला कोणी घरात येऊन आमच्या झोपल्यावर पलंग उठू शकतं, आम्हाला माझं काम असेल म्हणून त्या लोकांना उठू शकत नाही। ते आपण बघली गाडीचं काचा वरी करून जायला येते, बघलं तर आम्हाला थांबा म्हटलं। आम्ही ग्राउंडवरचे काम करणार आहोत, सगळे आमची ताकदीन लोकांमध्ये आम्ही काम करणार आहोत आणि त्यांना आम्हाला नैतिक अधिकार आहे मतदान मागण्याचा। आम्ही लोकांमध्ये गेलो, लोकांची कामं केलो। आम्ही डायरेक्ट निवडणूक आलं की तुम्हाला आम्हाला सांभाळून घ्या असं नाही। आम्ही 5 वर्ष राबलो, आम्हाला कोणती आता माझा पर्सन मला कोणती नोकरी नाही, माझा कोणता धंदा आहे, मी 24 तास रिकामा माणूस आहे। मी 24 तास कोणी येऊ त्यांना भेटतो, करतो, कामं जितकं होईल ते करतो। त्या ताकदीवर आम्ही लोकांमध्ये मतदान मागायला तयार आहोत। काँग्रेस पक्षाकडून जरा नगराध्यक्ष पद मिळालं नाही तर पक्षासोबत तुम्ही काम करणार का? मी काय म्हटलं, सेक्युलर ताकद डिवाइड होऊ नये त्या उद्देशाने आम्ही एकत्रित आलो। आमचं म्हणणं आहे की आम्ही उमेदवार द्या, उमेदवार देण्याकरिता आम्ही सोबत राहणार आहोत, आम्ही पदासाठी जात नाही। आपले सेक्युलर मत डिवाइड होऊ नये आणि तिथं जातीवादाच्या पक्षाला ताकद भेटणं, त्यांनी उद्यासाठी आलं तर गावाचं राजकारण काय होईल तर तुम्ही चर्चा करा, तुम्ही वातावरण बिघडल। कोणते लोक आहेत, आता मला त्यांच्या व्यवसायाबद्दल मला काही बोलायचं नाही, पण तुम्हाला सर्वच माहिती आहे। कांग्रेस पार्टी आपको अध्यक्ष पद का उम्मीदवार बनाती है और आप अध्यक्ष पद पे जीत के आते हैं तो देगलूर के विकास कास्ते आपके पास क्या मुद्दे? हम निवडणूक में हमारे सब कमेटी बैठ के जाहिरनामा मांगने वाले, तो आपको जाहिरनामा आने बाद आपको दे देंगे। सर लोकनेते निलंबर साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये लक्ष्मीकांत पद्मवर असतील किंवा नंदुशेठ शाखावर असतील, या लोकांनी कोणी आईस्क्रीम विकत होतं, कोणी मुरमुरे विकत होतं, यांनी निलंबर साहेबांचा हात पकडून आज एवढं सर्व काही मिळवलेलं आहे। आणि लक्ष्मीकांत पद्मवार निलंबर साहेबांच्या अकाली निधनानंतर पद्मवार जेव्हा सत्तेमध्ये आले त्यांनी निलंबर साहेबांसोबत राहणाऱ्या प्रत्येक माणसाचे पंख छाटले, हे सर्वोपरी आहे। ज्यामध्ये संजय मंगलार असतील, राजा कांबळे असतील, तर लक्ष्मीकांत पद्मवार यांच्या मनामध्ये निलंबर साहेबांच्या कुटुंबाबद्दल एवढा देश का? आता मी सांगतो, देगलूरची जनता फार सुजाण आहे, फार हुशार आहे। याचं चांगलं उत्तर जे देगलूरची मतदारच देतील, मी काय बोलणार नाही याच्यावर।